नमस्कार, मी आकाश जाधव. बार्टी मार्फत बँकिंग एस-एस-सी सहित बाकी सगळ्या कोर्सेससाठी विकल्प देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी अप्लाय करत असताना त्यांच्या मनामध्ये शंका आहे की कोणत्या संस्थेला विकल्प द्यावा, पहिला विकल्प द्यावा आणि सोबतच साधारणतः कोणकोणत्या फॅसिलिटीज त्याला माध्यमातून जे ते मिळणार आहेत. तर मला असं वाटतं ह्या गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही लोकांनी जे ते अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर हा निर्णय जो तो घेतला पाहिजे. ह्या 8-10 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ती गोष्ट जी ते तुमच्यापर्यंत क्लिअर करायची आहे की का संकल्प एज्युकेशन हीच संस्था पहिल्या नंबरवर जिथे असली पाहिजे. आपण हळूहळू पुढे जाऊन त्या माध्यमातून बघूयात. सोबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये टॅबलेटबद्दलचाही प्रश्न आहे, तोही आपण ह्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. फक्त ही सध्या जी बार्टी मार्फत प्रोसेस चालू आहे त्यासाठी मी सांगू इच्छितो की आपण बँकिंग एस-एस-सीसाठी एम्पॅनल्ड आहोतच, पण त्याशिवाय इतर कोर्सेससाठी पण एम्पॅनल्ड आहे. तर आपण तुमचे बाकी कोणते मित्र असतील तर आपण JMFCसाठी संभाजीनगर, राज्यसेवेसाठी पुणे, स्टाफ सिलेक्शनला पुणे आणि संभाजीनगर, IBPSसाठी पुणे, संभाजीनगर, नाशिक आणि पोलीस भरतीसाठी आपण जळगाव, यवतमाळ, ठाणे, पालघर, त्यानंतर MPSC ग्रुप BCसाठी संभाजीनगर आणि पुणे आणि MESसाठी संभाजीनगर ह्या ठिकाणी आपण एम्पॅनल्ड आहोत. खूप वेळेस वेगवेगळ्या संस्थांचे व्हिडिओ पाहत असताना एक्झॅक्ट कळत नाही विद्यार्थ्यांना की कोणती संस्था कोणत्या ठिकाणासाठी एम्पॅनल्ड आहे. इनफॅक्ट विद्यार्थी ते विचारत नाहीत. तर कारण की इश्यू कसा होतो की खूप वेळेस ड्युरिंग कोर्स आपल्याला आपल्या परीक्षांनिमित्त म्हणा किंवा एक्झाम निमित्त म्हणा, काही सणानिमित्त म्हणा, काही अर्जन्सी निमित्त आपापल्या गावी जायचं असतं. तर होतं असं की मुलगा विदर्भाचा आहे आणि एखादी संस्था पुण्याची आहे, तर त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर संस्थेचं नाव टाकल्याच्या नंतर कळतं की ते पुण्यासाठी आहे, ते आपण ज्या ठिकाणी मागतोय त्या ठिकाणासाठी नाही आहे. तर असं होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एखादी संस्था कोणत्या ठिकाणासाठी एम्पॅनल्ड आहे ह्याचा प्रॉपर अभ्यास जो तो पहिल्यांदा करणं आवश्यक आहे. तर त्यापैकी आजचा पार्ट आपण IBPS आणि SSC बद्दल जे ते पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी साधारणतः कोणत्या संस्थेची निवड करावी, का करावी. इनफॅक्ट मला असं वाटतं ह्या संस्थेचा जन्मच या कोर्सेसपासून चालू झालेला आहे, ती म्हणजे बँकिंग आणि SSC इथपासून स्टार्ट झालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं तो एक महत्त्वाचा फोटे आपण किंवा स्ट्रॉंग पॉईंट म्हणा त्या संस्थेचा असणार आहे. संकल्प एज्युकेशनच्या आतापर्यंत मोर दॅन 13,000 रिझल्ट्स ह्या दोन्ही एक्झाममध्ये ही संस्था पायनियर इन्स्टिट्यूट आहे ह्या ओव्हरऑल गोष्टींसाठीची. मागच्या बॅचमधले आपण आतापर्यंत 261 प्लस रिझल्ट जे ते ऑलरेडी पाठवून सुद्धा दिलेले आहेत की मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि आलेले निकाल आपले बँकिंग SSCचे ऑलरेडी जे मुलं सिलेक्ट झालेत वर्षभराच्या आत, त्यांची कोचिंग संपायच्या वर्षभराच्या आत ते पाठवून दिलेले आहेत. हळूहळू तो आकडा अजून जास्त जे ते वाढणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा मला असं वाटतं या ठिकाणी संकल्प एज्युकेशनचा पायगुण सुद्धा चांगला असावा, त्यामुळं मुलगा इथला प्रेफरन्स टाकतो आणि त्या सिलेक्शन जे ते होऊन जातं. हा पहिला टप्पा. त्यानंतर बाकी मेहनत आणि बाकी सगळ्या गोष्टी आल्याच असो. तर संकल्प ह्या दोन्ही याच्यामधली पायनियर इन्स्टिट्यूट आहे. आपण IBPSसाठी संभाजीनगर, नाशिक, पुणे ह्या ठिकाणी एम्पॅनल्ड आहोत आणि SSCसाठी संभाजीनगर आणि पुणे ह्या ठिकाणी आपण एम्पॅनल्ड आहोत. ह्या संस्थेची निवड करत असताना वेगवेगळे क्रायटेरिया विद्यार्थी सांगतील. त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा आहे शिक्षकपर्यंत तो स्वतः IBPS आणि SSC पास झालेला आहे का, पहिला क्वेश्चन नंबर तुमचा तो असला पाहिजे. आणि मी अभिमानानं सांगतो की ही एकमेव इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बँकिंगचे सगळे फॅकल्टी जे ते ऑलमोस्ट त्या एक्झाम पास झाले दिसतील, SSCचे फॅकल्टी सुद्धा त्या एक्झाम जे ते पास झाले दिसतील. मी स्वतः तुमच्यासमोर व्हिडिओ बनवतोय. बँकिंगचे माझ्याकडं 5 IBPS PO, 2 SBI PO, 1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स आणि SSC सिजेलचा ऑल इंडिया रँक 50 माझ्याकडे आहे. तर इथंच मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीतील जर मी ह्या एक्झाम स्वतः पास आहे तर माझ्या अंडर असलेली टीम जे ते ह्या एक्झाममधली वेल इक्विप्ड टीम असणारच. पुढे या. आता ह्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना 6 महिने ऑफलाईन प्रशिक्षण देतोय. लाईफ टाईम मॉक इंटरव्ह्यूचा पार्ट आपण त्यांना मोफत देतोय. तुम्हाला माहिती आहे की निखिल सर, सुहास सर आणि प्रशांत ढोले सर हे जे आहेत हे इंटरव्ह्यू स्पेशलिस्ट आहेत. आपण आतापर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरातपासून तिकडे नॉर्थ ईस्टपर्यंत सगळ्या राज्यांची मुले मॉक इंटरव्ह्यूला संभाजीनगरला किंवा अर्थात संकल्प एज्युकेशनकडे येतात. तर हे पाहता मॉक इंटरव्ह्यूसाठी खूप विद्यार्थी बाहेरच्या इन्स्टिट्यूटची निवड करतो. मॉक इंटरव्ह्यू त्याला पैसा वेगळा खर्च करावा लागतो. त्याची आवश्यकता नाही. सिलेक्शन होईपर्यंत सगळे मॉक तुमचे इथेच आपली जी कोर टीम आहे तीच कंटिन्यू करणार आहे. त्यानंतर मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय. आपल्या जेवढेही ह्या पूर्ण बार्टीच्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या 70-80 संस्था आहेत, ह्या सगळ्या 70-80 संस्थांपैकी
मी एकदम तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की सगळ्यात बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कोणाचं असेल तर ते संकल्प एज्युकेशनचं असेल. त्या पाठीमागे आपण आपले क्लासरूम डिजिटली इक्विप्ड हायब्रिड क्लासरूम्स आहेत. सोबत 300 विद्यार्थ्यांची, आपण 350 विद्यार्थ्यांची अभ्यासिका, आपल्याकडे AC अभ्यासिका आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्स दरम्यान, जर त्यांचा 6 महिन्याचा कोर्स आहे जर हे पाहिलं तर ह्या कोर्ससाठी 6 महिने, काही कोर्सेस 11 महिन्याचे आहेत, त्यासाठी 11 महिने AC अभ्यासिका फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. 3ही लोकेशनला, संभाजीनगर, नाशिक आणि पुणे ह्या ठिकाणी. मला असं वाटतं हा वाला पार्ट तुम्ही बाकी कोणत्या संस्थेकडे बघितलं तर ते एक्सटर्नल कुठतरी अरेंजमेंट करून देतील एखाद्या ठिकाणी, पण मला असं वाटतं त्याच कॅम्पसमध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जे ते तुम्हाला मिळणार आहेत. बाकी पूर्ण वेळ काउन्सिलिंग आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष, सगळे फॅकल्टी दिवसभर इथेच आपल्या परिसरामध्ये असतात. त्यामुळं लेक्चर झाल्याच्या नंतर लगेच फॅकल्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात चांगली संधी आहे, कारण की 5 फ्लोर आहेत, कुठे ना कुठे फॅकल्टी लगेच सापडतो, पटकन आलेले आपले डाऊट तिथल्या तिथे विचारता येतात. त्यानंतर अभ्यासात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी आपण कॉन्फरन्स रूमच्या माध्यमातून जे ते कव्हर करतो. बुक्स आपण संकल्प एज्युकेशनचे 2,500+ पानी असलेले 11 पुस्तकांचा सेट IBPSच्या विद्यार्थ्यांना देतो. सोबत एक्झाम ओरिएंटेड क्लासरूम नोट्स आणि संकल्प एज्युकेशनची बॅग ह्या गोष्टी मिळतील. टेस्ट सिरीज आपण गाईडलीची 1 इयर व्हॅलिडिटी असलेली टेस्ट सिरीज, बाकी वीकली ऑफलाईन टेस्ट असतात आणि त्याच्या डाऊट क्लिअरिंग सुद्धा जो कंप्लीट होतं. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ कोर्सेसमध्ये संकल्प एज्युकेशनच्या सर्व शिक्षकांचा 1 वर्षाचा रेकॉर्डेड कोर्स जो तो तुम्हाला मिळणार आहे. सोबत ज्या विद्यार्थ्यांना ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये, जसं आपण आत्ता पाठीमागे दर्जा मेन्स ऑनलाईन बॅच घेतली होती, नंतर झालेल्या ऑनलाईन आपल्या ज्या महत्त्वाच्या मेन्ससाठीच्या ॲक्टिव्हिटी असतील, प्री प्लस मेन्स असतील, कधी कधी मेन्स जास्त असतील, विद्यार्थ्यांना जास्त आवश्यकता मेन्सची पडते, हा सगळा पार्ट त्यामध्ये असणार आहे. सोबत गौरव सरांचा GAचा कोर्स आणि येस ऑफिसर किंवा स्टडी नीती, तुम्ही 2 पैकी एक कोणताही मागितला तर त्या 2 पैकी एक कोर्सचा युनिव्हर्सल ॲक्सेस मिळणार आहे. युनिव्हर्सल ॲक्सेस म्हणजे त्यांच्या ॲपमध्ये, येस ऑफिसरच्या ॲपमधले सगळे कोर्सेस आणि स्टडी नीतीच्या ॲपमधले सगळे कोर्सेसचा ॲक्सेस, युनिव्हर्सल लॉग इन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुढे बघा, तर माझं असं म्हणणं की हा वाला पार्ट जर विद्यार्थ्यांनी युटिलाइज केला प्रॉपर तर त्यांचे अभ्यासिकेमध्ये होणारा मोठा खर्च तो तिथे कमी होऊन जातो. त्यानंतर वेगवेगळे कोर्सेस जे आहेत, ऑफलाईन कोचिंग आहेच, पण त्यासोबत वेगवेगळे कोर्सेस त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळून जातात. विद्यार्थ्यांना त्यासाठी संभाजीनगर, पुणे आणि नाशिक ह्या प्रत्येक ठिकाणचे पत्तेही आपण दिले आहेत आणि गुगल लोकेशनला ते ॲड्रेसेस आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्याकडून ती माहिती घेऊ शकतात. संभाजीनगरला आपला 9762441100 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सोबत तुम्ही 9657328006 या नंबरवर कॉल करू शकता. पुण्यासाठी 9021748124 आणि 8605885695 ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. नाशिकसाठी 9767695758 किंवा 9021748124 ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही जे ते पुढे जाऊ शकता. थोडं पुढे या, आपण SSC बद्दल मला असं वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आयडिया आली आणि ह्याचा अर्धसुद्धा कॉन्टेंट ही काय म्हणतात त्याला, एखादी सेकंड इन्स्टिट्यूट असेल तर त्याकडे मिळणार नाही. त्याकडे सगळ्याच्या सगळा, जर बँकिंग असेल तर बँकिंग ओरिएंटेड, जिथे SSC आलं तिथं बिलकुल मी पुस्तकं बदललेले आहेत. ह्या ठिकाणी पुस्तक देताना मी परमार SSC दिलेलं आहे, या ठिकाणी पुस्तक देताना मी राकेश यादव दिलेलं आहे, पुस्तक देताना नीतू सिंग दिलेलं आहे, पुस्तक देताना पियुष वारशी दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने बदलून जे SSC साठी पाहिजे ते SSC साठी जसंच्या तसं तुम्हाला मिळणार आहे. आपण SSC साठी संभाजीनगर आणि पुणे ह्या ठिकाणी एम्पॅनल्ड आहोत. तर 6 महिने ऑफलाईन प्रशिक्षण, त्यानंतर अभ्यासिकाचा ऑलरेडी सांगितलेला आहे, काउन्सिलिंगचा पार्ट सांगितलेला आहे, पुस्तकांचं सांगितलेलं आहे, त्यानंतर याच्यामध्ये गाईडलीची टेस्ट सिरीज आहे आणि सोबत एक करिअर व्हीलचा तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी असलेला कोर्स जो आहे तो सुद्धा यामध्ये उपलब्ध होणार आहे. तर बाकी त्यासाठी संभाजीनगर पुणे पत्ता सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. या ठिकाणी कोणतीही एखादी इन्स्टिट्यूट निवडत असताना विद्यार्थ्यांचं पहिलं म्हणणं असतं की हीच संस्था का, तर त्यासाठी शिक्षक पहिला टप्पा येतो, दुसरा टप्पा निकाल येतो, तिसरा टप्पा इन्फ्रास्ट्रक्चर येतो की मला त्या ठिकाणी अभ्यासिका आहे का, बाकी कोणत्या गोष्टी आहेत, कारण की निकालासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे. चौथा मुद्दा स्टायपंड वेळेत मिळतं का, तर ते मिळून जातं. 5वा जो मागच्या वेळेस होता टॅबचा, त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला द्यायचं आहे की टॅबवाला पार्ट जे विद्यार्थी मागच्या वेळेला डिमांड केला होता, मागच्या बॅचेसला आपण देऊन टाकलेला आहे, पण ह्या वेळेला TRTIच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा एक लेटर पब्लिश झालं. फक्त ऐका, यामध्ये
ते झालं होतं 14 ऑक्टोबरला. आणि 14 ऑक्टोबरला स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना भौतिक आमिषे व प्रलोभन न देण्याबाबत हे लेटर त्यांनी 14 ऑक्टोबरला सांगितलं होतं. आणि त्यात स्पष्ट उल्लेख होता की टॅबलेट देणे, आर्थिक लाभाचे प्रलोभन देणे अर्थात कॅशबॅक, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलती देणे, हा कसलाही पाठ जो आहे तो चालणार नाही. आणि जर तसं काही केलं तर संस्थांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या स्टायपंडवर पण त्याची गदा येऊ शकते. त्यामुळे जर का आज तुम्हाला एखादी संस्था म्हणत असेल की मी टॅबलेट उपलब्ध करून देतो, तर माझं असं म्हणणं आहे की ती स्वतःलाही खड्ड्यात घालतीये आणि काही दिवसानंतर कोर्स चालू होईल, बाकी सगळ्या गोष्टी स्टार्ट होतील, नंतर तुम्ही सुद्धा खड्ड्यामध्ये जाल. हे टाळण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ऑफलाईन प्रशिक्षण कुठे मिळतंय, ऑफलाईन प्रशिक्षण सोबत त्याच्यासोबत बुक्स आणि बाकी ऑनलाईन कोर्सेस कोण कोण सोबत चांगले देत आहे आणि इतर फॅसिलिटी जो इन्फ्रास्ट्रक्चरवाला पार्ट आहे आणि रिझल्ट, हे 4 महत्त्वाचे पॅरामीटर असले पाहिजे आपल्याला ठरवण्यासाठी की आपण कोणत्या संस्थेकडे जायचं. त्यामुळं जीही संस्था तुम्हाला असं वाटत असेल, असा एखादा कॉल आला असेल की आम्ही उपलब्ध करून देऊ असं, तर त्यावर विश्वास ठेवू नका. असा प्रयत्न मागे एकदा दिल्ली बेस्ड इन्स्टिट्यूटकडून झाला होता, त्याला लगेच नोटीस गेली, प्रक्रिया चालू आहे, कार्यवाही चालू आहे. आणि इनफॅक्ट असं काही यातला कसलाही पार्ट तुम्हाला एखादी कॉल रेकॉर्डिंग ह्या त्या कोणती गोष्ट आली आणि ह्याच्याबद्दल काही कळलं, ते संस्थाही खड्ड्यात जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचंही नुकसान होईल. ते टाळण्यासाठी ह्या 4 पॅरामीटरवर तुम्ही तुमच्या संस्थेची निवड जी ती केली पाहिजे. हे मी TITS दाखवलं. बार्टीनं सुद्धा 12 जानेवारीला आत्ताच त्याबद्दलची नोटीस काढून स्पष्ट सांगितलेलं आहे की या 8 कोर्सेससाठी आम्ही चालू केलेलं आहे. लास्ट डेट 19 जानेवारीला रात्री 12 वाजेपर्यंत आहे. विद्यार्थी जरी मल्टिपल एक्झामला सिलेक्ट झाला असेल, त्याला केवळ एकाच योजनेसाठी निवड करून त्यासाठी त्याला करता येईल. पुढे जे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत ते मॅक्सिमम अप टू 5 सांगितलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जी निवड आता केली तीच फायनल मानण्यात येते आणि OTP सहित त्याला त्या गोष्टी ज्या त्या करायच्या आहेत. बाकी ईमेल ID सहित बाकी ज्या गोष्टी आहेत. आणि जर विद्यार्थ्यांनी 2 पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला, काही इतर प्रशिक्षण संस्थांनी सांगितलं अबाउट टॅबलेट हे ते काही सांगितलं आणि त्याच्यामध्ये पडला, तर विद्यार्थी गेला आणि संस्थाही. तर उगाच माझं असं म्हणणं होतं की ह्याचा वापर, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे तो असं खूप लॉंग टिकणारा किंवा शेवटपर्यंत जाणारा नाही आहे. तर आपल्याला आपल्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये कोणती संस्था लवकरात लवकर प्रशिक्षण देते, तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट तुम्हाला स्टायपंड देते, ते 6 महिन्यासाठी देतं आहे, 11 महिन्यासाठी देतं आहे, त्या पुढे तर जात नाही. त्यामुळं इकडे लक्ष न देता आपल्या निकालाला, सगळ्यात आपला निकाल जिथपर्यंत येणार आहे तिथं कोणती संस्था आपल्याला लवकर घेऊन जाईल, साधारणतः त्या संस्थेची निवड आवश्यक आहे. ह्या गोष्टी आपण नॉट ओन्ली फॉर बार्टी, इथून पुढे RT आणि सारथीसाठी सुद्धा ह्याच पद्धतीने लागू असणार आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी कुठलेही टॅबलेट किंवा कॅशबॅक ह्याच्या जे आहेत ते आमिषाला बळी पडू नये. सोबत अजून एक, ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भरतायत किंवा प्रेफरन्सेस भरतायत, हे खूप लोकांनी ऑब्झर्व नाही केलं, पण यामध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थाकडे सदर योजनांमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की रोख रकमेची मागणी करणे, टॅबलेटची मागणी करणे, आर्थिक लाभाची मागणी करणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतींची मागणी करणे व तत्सम स्वरूपाच्या मागण्या करत असल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई करून अशा विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात येईल. हे अजून कुठल्याही व्हिडिओमध्ये कव्हर झालेलं नाही, हा महत्त्वाचा पार्ट आहे. व विद्यावेतनाची पुनर्प्राप्ती वसुली करण्यात येईल. जे जे विद्यावेतन तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्याकडून वसूल सुद्धा करण्यात येईल, ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाईची देखील तजवीज करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, हे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही फॉर्म भरायच्या आधी आय ॲक्सेप्ट, मी हे मान्य करतो, हे तुम्ही म्हणतायत, ह्याचा अर्थ तुमच्यावर उद्या चालून यातली कुठलीही गोष्ट तुम्ही अदरवाईज केली तर मला असं वाटतं अडचणीत पडाल. तर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहोत, आपण तिकडंच स्वतःला पाहिलं पाहिजे. आणि शेवटी तुम्ही बँकिंग करतायत किंवा SSC करतायत, त्यासाठी मी पहिला विकल्प संकल्प नाही म्हणते, मी एकमेव विकल्प हे संकल्प म्हणतोय. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा पहिला विकल्प संकल्पच असला पाहिजे. आणि तिथे ऑप्शन टाकल्याच्या संकल्प हे जे 3 लोकेशन आहेत, नंतर तुम्ही जेही लोकेशन मागाल ते नंतर मिळून जातं. असं काही नाही की सर मला या ठिकाणी संभाजीनगर पाहिजे होतं पण त्यात दिसत नाही ऑप्शन, नो प्रॉब्लेम. सध्या फक्त संकल्प एज्युकेशन निवडायचं आहे. त्यानंतर ह्या 3 लोकेशनपैकी कोणतं, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, ती
इझिली कंप्लीट करता येते. सध्याला मात्र तुम्ही पहिल्यांदा संकल्प एज्युकेशन ऑप्शन पहिल्या नंबरला टाकायचा आहे. धन्यवाद.